हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त असे छान खुसखुशीत कुरकुरीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या. आषाढ स्पेशलमध्ये तुम्हीसुद्धा गोडपुरी आणि अशा कापण्या बनवल्या जातात गुळापासून आणि गव्हाच्या पिठापासून. तर अगदी खुसखुशीत कुरकुरीत कशा बनवायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. मी अशा पद्धतीने गूळ कापून घेतलेला आहे. तर इथं गूळ कापून झाल्यानंतर आहे ना, मी हाफ वाटी असं गुळभर कापून घेतला. आता आपण एक पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये आहे ना छान पद्धतीने गूळ टाकून घेतला आणि तेवढंच जेवढं गूळ होता तेवढं पाणी टाकून घेतलं. अशा पद्धतीने गॅसवरती मी वितळून घेणार आहे. आणि तुम्ही ना 1 तास आधी गूळ भिजवला ना तरी चालेल, पण मी भिजवलेला नव्हता. मी लगेच अशा पद्धतीने वितळून घेतला आणि 10 मिनिटासाठी गार करून घेतलं. गार करून घेतल्यानंतर पाणी इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 2 चमचे डाळीचं पीठ घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि मोहन टाकलं. आणि आमच्याकडे ना बडीशोप पावडर वगैरे असं काही, सुंठ पावडर, बडीशोप पावडर वगैरे असं काही टाकत नाही. तर मी टाकलेलं नाही आहे. तुमच्याकडे टाकत असाल तर तुम्ही टाका. मोहन टाकून घेतल्यानंतर छान, आणि मोहन टाकाच छान, खूप छान असे कुरकुरीत खुसखुशीत होतात, नाही तर वातळ होतात मोहन न टाकल्यामुळे. तर मोहन आवर्जून टाकत जा आणि व्यवस्थित पिठाला चोळून घेतल्यानंतर तेल अशा पद्धतीने चाळणीने जे आपण गुळाचं पाणी केलं होतं अशा पद्धतीने गुळाचं पाणी चाळणीने चाळून घ्यायचं. आता इथं व्यवस्थित आपण आता पीठ एकजीव होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं. अगदी लुसलुशीत पण नाही आणि खूप कडक पण नाही, अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता इथं मी छान एकजीव होईपर्यंत पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हीसुद्धा अशा कापण्या आषाढ महिन्यात बनवतात का ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी महिनाभर टिकतात ह्या कापण्या. तर इथं मी आता चाळे बनवून घेतले अशा पद्धतीने. तर बघू शकता आता मी लाटून घेते. तर इथे काय खूप असं हे नाही आहे. अशा पद्धतीने मी ना गोल असं, खूप जाड या करायच्या नाही आहेत आणि खूप बारीक पण करायच्या नाही आहेत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर मी पूर्ण एक चपाती जशी असते तशी जाडसर लाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आता याच्यावरती ना मी खसखस टाकून घेणार आहे. तर खसखस टाकली जाते आणि याच्यावर परत मी लाटण्याने फिरून घेणार आहे अशा पद्धतीने. तर ती पिठाला चिटकून जाते, तेलात निघत नाही अशा पद्धतीने. तर लाटण्याने फिरून झाल्यानंतर मी चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने काप करून घेणार आहे. तर बघू शकता करायला अगदी सोपे आहे. तर अशा पद्धतीने मी कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडत असतील मी अशा साईजमध्ये कापल्या आहेत. तुम्हीसुद्धा कापण्या अशा साईजमध्ये असतात म्हणून मी पण अशा साईजमध्ये कापल्या. आता आपल्या कापण्या तळण्यासाठी रेडी झालेल्या आहेत. तर बघू शकता छान असे मस्त अशा कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर अजिबात कमी जास्त काहीच झालेलं नाही आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी फॉलो करा आणि करून बघा. इथं आपण आता गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल कडकडीत तापल्यानंतर आपण कापण्या टाकून घ्यायच्या. कापण्या टाकून घेतल्यानंतर 2 मिनटं असेच राहू द्यायचे. त्याच्यानंतरच आपल्याला हलवायचे. बघू शकता छान असे ब्राऊन कलर होईपर्यंत कमीच गॅस ठेवायचा. कमी गॅसवरती छान असे ब्राऊन होऊ द्यायचे. तर छान असा कलरसुद्धा येतो. तर बघू शकता मस्त असे ब्राऊन तयार झालेत. तर इथं आता आपण आहे ना दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत. तर खूप छान आणि चवीलासुद्धा अप्रतिम होतात. तर तुम्हालासुद्धा आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये करून बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.